बंधू आणि भगिनींनो, एखाद्या विषयाच्या परंपरेचे यथायोग्य ज्ञान झाल्यानंतरच त्याबद्दल यथार्थ ज्ञान होत असते. म्हणून ज्या परिस्थितीने बौद्ध धर्माला जन्म दिला ती आपण समजून घेतली तरच आपणाला बौद्ध धर्माचे वास्तविक महत्त्व कळू शकेल. भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदू धर्म होता हे मत मला मान्य नाही. हिंदू धर्म तर सर्वात शेवटी विचारांची उत्क्रांती होत असताना उदयास आला. वैदिक धर्माच्या प्रकारानंतर भारतात 3 वेळा धार्मिक परिवर्तन घडून आले आहे. वैदिक धर्माचे रूपांतर ब्राह्मण धर्मामध्ये झाले आणि ब्राह्मण धर्माचे रूपांतर हिंदू धर्मामध्ये झाले. बौद्ध धर्माचा समाजाचे विविध वर्णामध्ये विभाजन होण्यासाठी विरोध होता. या चातुर्वर्णाची सुरुवात ब्राह्मण धर्माने केली होती. फ्रान्सकरिता फ्रान्सची राज्यक्रांती जेवढी महत्त्वाची आहे तितकाच बौद्ध धर्माचा भारतातील उदयही महत्त्वाचा आहे. वैदिक शिकवणीनुसार आचरण करणे सोपे आहे. वैदिक लोक मुख्यतः यज्ञपूजक होते. वैदिक आर्याची जवळजवळ 33 आराध्य दैवते होती असे सांगण्यात येते. ते आपल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करीत असत. या देवतांच्या पूजेसाठी गोळा करण्यात येणारी सामग्री अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असणे आवश्यक होते. कृषियुगातील त्या आर्यांना गोधन हे सर्वश्रेष्ठ धन वाटत होते. म्हणून ते आपल्या देवतांची पूजा गायीचा यज्ञात बळी देऊनच करीत असत. यामुळे वैदिक धर्म हा हिंसेला प्रोत्साहन देणारा ठरला. यज्ञामध्ये असंख्य पशूंचा बळी देण्यात येत होता आणि जे पशु यज्ञात बळी देण्यात येत असत त्यांना स्वर्गप्राप्ती होते अशी यज्ञकांची श्रद्धा होती. वैदिक हिंसा न भवती अर्थात वैदिक यज्ञात झालेली हिंसा नव्हे. यज्ञामध्ये सर्रास प्राणिहत्येचा प्रचार होत असल्यामुळे ज्या प्राण्यांचे मांस खाण्यास योग्य होते अशा बकऱ्या, मेंढ्या, गायी यासारख्या प्राण्यांचा बहुधा यज्ञात बळी देण्यात येत असे. यज्ञाचा प्रचार वाढल्यामुळे पुरोहिताचे महत्त्व वाढले आणि ब्राह्मणवादाचा उदय झाला. या ब्राह्मणवादाने समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्णामध्ये विभाजन केले. 4 वर्णाची स्थापना करून समाजात विषमता निर्माण करणे ब्राह्मणवादाचा मुख्य हेतू होता. कारण त्याशिवाय ब्राह्मणाचे प्रभुत्व स्थापन करणे संभवनीय नव्हते. आपल्या श्रेष्ठत्वाच्या प्रस्थापनेसाठी ब्राह्मणांनी काही मंत्रांची रचना केली आणि त्याद्वारे ते ब्राह्मणाची ब्रह्मच्या मुखातून, क्षत्रियाची बाहूतून, वैश्याची मांडण्यातून व शूद्राची ब्रह्माच्या पायापासून उत्पत्ती झाली असा प्रचार करू लागले. यामुळे ब्राह्मण हे सर्व वर्णाचे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत असे त्यांचे सांगणे होते. परंतु भगवान बुद्धांनी यांचे खंडन केले. ते म्हणतात, जशी सर्व माणसे उत्पन्न होतात तसेच ब्राह्मण होतात. ब्राह्मणांच्या स्त्रिया ऋतुमती, गर्भवती होतात, 9 मासपर्यंत गर्भपोषण करतात, प्रसूत होतात, मुलांना स्तनपान करतात असेच इतर सर्वत्र दिसून येते. अशा स्थितीत ब्राह्मण ब्रह्मच्या मुखातून निघाले, शूद्र त्याच्या पायापासून निघाले असे ते म्हणू तरी कसे शकतात. जन्माने कोणीही शूद्र वा ब्राह्मण होत नाही, तर माणूस कारणीमुळे ब्राह्मण किंवा शूद्र ठरतो. यापुढे भगवान म्हणाले, जटा, दाढी, गोत्र किंवा जन्मामुळे कोणीही ब्राह्मण होत नाही. जो सत्यानुसार व धर्मानुसार आचरण करतो, जो काया, वाचा, मनाने कोणतेही पाप करत नाही, जो काम, क्रोधरहित आहे, जो वृत्ती, शीलवान, अनुत्नुक, दाऊत आणि जितेंद्रिय आहे, जो तृष्णारहित व संशयरहित आहे, जो राग, द्वेष, मदविहीन आहे, जो शोकरहित, निर्मल व शुद्ध आहे, ज्याने भवचक्रात लोटण्यास कारणीभूत होणाऱ्या मोहाचा त्याग केला आहे, ज्याने रती व आरतीचा त्याग केलेला असून त्यामुळे जो शांतचित्त आहे, जो गंभीर, प्रज्ञावंत, मेधावी, मार्ग, अमार्गाचा ज्ञात आहे आणि जो सर्वोत्तम अशा निर्वाणाचा अधिकारी आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणू शकतो. तुम्हीही विचार करा की जो धर्म मानव जातीच्या कल्याणासाठी सहाय्यकारी होऊ शकतो, ज्ञात मानवाच्या मुक्तीचे द्वार खुले आहे आणि ज्यात मानवात भेदभाव नसून समता आहे, तो धर्म समजण्याला पात्र ठरू शकतो. ज्या धर्माचे मूलतत्व मानवात भेद निर्माण करणे हेच आहे, तो धर्म सत्यम म्हणण्याच्या लायकीचा नाही. ब्राह्मण धर्माने मानव समाजात भेदाच्या दर्या निर्माण केल्या. त्याने स्त्रियांच्या व शूद्रांच्या बाबतीत अत्यंत घृणास्पद व्यवहार करण्याची शिकवण दिली. भगवान बुद्धांच्या धर्माचा प्रधान हेतू मानवी समता हा आहे. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करण्याचे किंवा अस्वीकार करण्याचे स्वातंत्र्य या धर्मात आहे. हिंसेचा उच्छेद आणि अहिंसेचे प्रस्थापन हे त्यांचे एक प्रमुख अंग आहे. कोणत्याही प्राण्याची एखाद्या देवतेच्या नावावर हिंसा करणे किंवा त्याचा बळी देणे आणि पुन्हा निर्लज्जपणे असे प्रतिपादन करणे की
त्याला स्वर्ग मिळाला असे बौद्ध धम्माने सांगितले नाही. बौद्ध धम्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्समधील राज्यक्रांती या दोन्ही युगातकारी महत्त्वपूर्ण घटना आहेत असे मला म्हणावयाचे आहे. बौद्ध धम्माच्या उदयास एखादा शूद्र राजा होऊ शकेल ही कल्पना करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ज्ञांना हे माहीत आहे की बौद्ध धर्माच्या प्रादुर्भावानंतर शूद्रांनाही सिंहासनावर बसवण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली. गणतंत्रीय राज्य पद्धती ही बौद्ध काळाची देणगी आहे. भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर इ.पू. 274 पर्यंत बौद्ध धर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापि अशोकाच्या काळात बौद्ध धम्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तसारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तिकला इत्यादी नाना प्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला येथील विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता. प्रश्न असा निर्माण होतो की जो धम्म इतका मोठा, श्रेष्ठ होता व ज्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला? या प्रश्नांची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो. अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता, त्यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्ध धम्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धम्माचे कट्टर दुश्मन होते. यामुळे बौद्ध धम्माच्या विरुद्ध असणाऱ्या अधर्मांना आपली शक्ती वाढविण्याची भरपूर संधी प्राप्त झाली व हाच बौद्ध धम्माचा पहिला आघात होय असे मला वाटते. यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. जय भीम, जय भारत.